तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडचं ढवार मटणाची जी बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. गावाकडे जावळाचा हा कार्यक्रम असतो. तर त्याचं एकदम ढवारा पद्धतीने एकदम झणझणीत असं बोकडाचं मटण कसं बनवतात तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. एकदम झणझणीत असं बोकडाचं मटण आणि जंगलामध्ये खाल्लेलं केलेली ती पार्टी एक. तर चला तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज निघालोय जंगलाच्या दिशेने. आपल्या मित्राच्या एका जावळाचा कार्यक्रम आहे. आमची सगळी टीम निघालेली आहे. विजय शेठ आहे, सांबा आहे, भरपूर मित्र कंपनी आहेत. तर आम्ही चाललोय आज शिवाच्या बाहेर. जावळाचा कार्यक्रम आहे. जावळाचा नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम आहे. इथं जावळाचं कशा पद्धतीने पूजन करतात ते तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अगोदर जागा सारून घेतली, नंतर देवासाठी जो नैवेद्य आहे, मानपानाचं साहित्य आहे, तो इथं मांडलेले सर्व साहित्य नैवेद्य आहे. त्यानंतर आपल्याला बळीसाठी जो बकरा आणलेला आहे जावळाचा, त्या बकऱ्याचं पण इथे पूजन केलंय. तर आपल्या आदिवासी समाजामध्ये बऱ्याचशा ह्या जुन्या ज्या प्रथा होत्या त्या अजूनही आहेत. मुलाचं लग्न होण्या अगोदर जावळ दिलं जातं आमच्याकडं. तर तो हा कार्यक्रम किरण शेठचं जावळ होतं. इकडे त्याचा मामाच्या मार्फत त्याचे केस उतरवले आणि ते केस पण तिथं पूजेसाठी ठेवले होते. तर त्याला जावळाचा कार्यक्रम म्हटला तर गावाकडे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, खूप स्पेशल असं असतं. म्हणजे जावळाचा कार्यक्रम म्हटला तर मटण फिक्स असतं. तर चला, आपलं देवी देवतांचं, आपलं कुलदेवतांचं पूजन झालेलं आहे तर शिवाच्या बाहेर. आणि शिवाच्या बाहेर आपल्या बकऱ्याला पांजी दिली जाते. तर त्याला सर्वांनी एकदम पाया पडून घेतलेलं आहे. धादोड कंपनीचं जावळ आहे. तेव्हा असं मांडणी केलेली आहे इथं जावळाच्या कार्यक्रमाची. तर नारळ पण फोडलेला आहे. इकडं बोकडाचा बळी पण दिलेला आहे. तर त्याला बोकड होता आपण कापून आपल्या एक ठिकाणी, त्या ठिकाणी आपण घेऊन चालू. इकडे सांबाकडे दिलेलं आहे बोकड. तर आपण फायनली येऊन पोचलो एकदम वळामध्ये. मस्त जागा आहे तिथं. तर इथं आता आपल्याला ह्या बोकड्याचा कार्यक्रम करायचा आहे. तर चला, स्पेशली आपणच आमच्या गावामध्ये कार्यक्रम असला तर स्पेशली आपल्यालाच आमंत्रण असतं बोकडाचे छाल काढण्यासाठी, म्हणजे वरचं कातडं काढण्यासाठी, मटण बनवण्यासाठी. एक चांगला आचार्य आणि सर्वच कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने जमतात. त्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोलवलं जातं. तर त्याला बकऱ्याची पहिली वरची आपण कातडं काढून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आपल्याला मदत होता सांबा होता, संजयने एकदम मस्तपैकी आपल्याला मदत केली होती. तर चला पटपट असं कातडं काढून घेऊ. आपल्याला अजून हे मटण खाटकूट करायचं आणि बनवायचं पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघा, कंटिन्यू बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला, दीड इकडं साफ करायला दिलेली आहे आपण. एकदम आपलं ओके मध्ये कार्यक्रम चालू आहे इथं. तर मग काढून झाल्यानंतर मग मस्तपैकी तोडायला घेतलं. बारीक बारीक मोठे मोठे पीस करून घेतले. इकडं आपले मधुकर धादोड यांचं दीड धुवायचं काम चालू होतं. तर एकदम चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांचं. इकडं आपलं एकदम तोडून बिडून मटण ओके झालंय. इकडं विजय शेठचं कांदा कापायचं काम आहे. इकडं गणेश भाऊ आहे आपला, त्याचं पण मस्तपैकी चाललंय. चला, मस्त मसाल्याची तयारी झालेली आहे. आता आपल्याला मस्तपैकी गावाकडचं ढवार आणि स्पेशल जावळाचं मटण कसं बनवतं तर मस्तपैकी आपल्याला ते मॅग्नेट करायचं आहे. तर विजय शेठ आणि सांबाचं हे काम चालू आहे, मॅग्नेशन करायचं. तर मस्तपैकी हळद आणि मीठ टाकले त्याच्यात. पहिलं आपण मॅग्नेट करून घेऊयात, एक जीव करून घेऊन नंतर मग चुलीवरती टाकायचं आपल्याला. तर चुलीवरती मस्तपैकी टोप ठेवलेलं आहे विजय शेठने. आणि इकडे जाळ करायचं काम चालू आहे एकदम मस्तपैकी. आता चूल पेटवलेली आहे इकडं ओढ्यातच आहे आपण वळामध्ये. आणि इकडं आपले गणेश जाधव ते ज्यांचं तेल टाकायचं काम करतात. एकदम अर्धा किलो आपण तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर जो कांदा चिरला होता
तो कांदा आपण अगोदर ब्राऊन होईपर्यंत एकदम परतून घेऊयात. मस्तपैकी चुलीवरती गावाकडं हे जावळाचं जे मटण असतं एकदम चवदार आणि चविष्ट त्याचा रस्सा असतो. पीस पण भरपूर येतात आपल्याला. तर चला, गावाकडचं तुम्ही जावळाचं मटण खालच असेल तर आज आपण ते बनवतोय. नक्कीच तुम्ही जे ढवार थाळ्या खातात मित्रांनो, त्यापेक्षा किती एक पटीनं आपलं हे ढवार मटण जे ओरिजिनल आहे ते आपण इथं बनवतोय. आम्ही बऱ्याचशा हॉटेलांना भेट दिल्या, भाग्यश्री असेल, परंतु त्या ठिकाणची चव आणि आपल्या गावाकडं आपण जे बनवतो ढवाळ मटण, ती चव काही वेगळीच आहे मित्रांनो. तर चला, नक्कीच जावळ असले तर जावळाचं मटण खायला जा. एकदम भारी रस्सा बनवतो. तर तो रस्सा कसा बनवतात आज तुम्हाला दाखवतो मी. तर मस्तपैकी कांदा परतून घेतात, त्याच्यामध्ये आपला जंगलातील कढीपत्ता, त्यानंतर मस्तपैकी आपण जे मॅग्नेट करून ठेवलं होतं सांबानी आणि विजयनी, ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी एकजीव करून घेतलं. तर चला, आपल्याला उमट ठेवायचं हे मटण. उमळून झाल्यानंतर मस्तपैकी त्याचा झणझणीत रस्सा बनवायचा आहे. तर बऱ्यापैकी एकजीव करून घेतलेले आपले दोन्ही आचार्य आहेत, विजय शेठ आणि सांबा हे संजय मुंडे. मस्तपैकी मॅग्नेट केलेलं मटण एकदम त्यांनी परतून घेतलं आहे. विजय शेठनी दोन्ही हाताने एकदम मस्तपैकी एकजीव करून घेतले. त्यानंतर आपल्याला वरती परत ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, जोपर्यंत आपल्याला गरम पाणी लागणार आहे मटण शिजण्यासाठी. तर चला, मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात परातीमध्ये आणि मस्तपैकी आता आपलं शिजायला आपण ठेवून दिलं. जाळ मस्तपैकी केलेलं इकडं. तर त्याला 5-10 मिनटं झालेत. आता आपण बघूयात, पुन्हा एकदा परतवून घेऊयात, हलवून घेऊयात. मस्तपैकी उकळी आली होती. तर फायनली आपलं शिजून झालेलं आहे, उमून झालेलं आहे. आपण रस्सा वेगळा करणार आहे. तांबडा पांढरा रस्सा तुम्ही जो बोलता, तो रस्सा आपण बादलीमध्ये काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला सूप झाला एवढा आपल्याला. आता मसाले आहेत आपले घरगुती मसाले वाटण केलेले, कांदा भाजून, खुरसणी विरसणी, खोबरा, खडा मसाला टाकून ते मसाले आपले एकीकडे तयार आहेत. मस्तपैकी भरपूर असं मटण निघालेलं आहे बोकडाचं. तर आता आपण पीसेस एक साईडला काढलेले आहेत. आता आपल्याला बनवायचं आहे ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्हीसाठी जे अर्धा किलो तेल होतं ते आपण टाकलेलं आहे विजय शेठने. आणि आपल्याला आता तेल एकदम गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जो काळा मसाला बनवून आणलेला आहे घरातून काळा मसाला बनवून आणला, म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं हे सगळं भाजून टाकलेलं आहे. बाजरी असेल, तांदूळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, एकदम वाटण आहे ते भाजून आणलं होतं आपण. तो मसाला आता आपल्याला याच्यात टाकायचा आहे. भरपूर सारा मसाला आहे, काळा मसाला. काळ्या मसाल्यातील ढवार जेवण मित्रांनो एक नंबर क्वालिटी असते. त्याला मस्तपैकी मसाला परतून घ्यायचं काम आज आपण विजयकडे दिलेले. एकदम तेल पण गरम झालेलं आहे. तर त्याला एकीकडे आपल्या इकडे मसाले जे आहेत, गरम मसाला असेल, धना पावडर असेल, कांदा लसूण पेस्ट असेल, हे बाकीचे मसाले, झणझणीत मटण मसाला असेल, इकडे फोडून घेतले एकीकडं. आता हे मसाले आपल्याला इकडं अजून एक आपला स्पेशली गावाकडचा मसाला आहे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आपण. आणि आता जी आपल्याला चव लागणार आहे ती एकच नंबर लागणार आहे. ढवार मटणाचा खरा वास आता इथे आपल्याला येतोय. एकदम मसाला कडकमध्ये गरम झालेले, त्याच्यामध्ये थोडंसं लागू नये म्हणून खाली थोडंसं पाणी टाकलं आपण. आणि मस्तपैकी आता आपले मसाल्याची ग्रेव्ही एक नंबर दिसते. अजून येतं आपल्याला लाल मसाले टाकायचे, मिरची नाही टाकली आपण, तर मसाले आपले याच्यामध्ये गेलेले आहेत. तर आता ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किती भारी आहे. तर आपल्याला जवळजवळ 50 ते 100 लोकांचं जेवण बनवायचं आहे. तूप आहे आपला मापात आहे. तर चला, आपली ग्रेव्ही तयार आहे. एकदम चुलीवरी आणि गावाकडे जंगलामध्ये बनवलं जाणार हे जावळाचं मटण आहे. आपले बरेचसे सबस्क्रायबर मित्रांना माहीत असेल गावाकडं कसं पद्धतीने जेवण बनवतात. तर चला, इकडे संजय आणि विजयचं मस्तपैकी आज बनवायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करतो आज, कारण कॅमेरा आपण घेतला आज. तर पुन्हा एकदा कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याला आपल्याकडे काही
रानामध्ये तोटा नाही. तर आता बऱ्यापैकी तेल सोडलेले मसाल्याने, तर मग आपण जे पीसेस होते ते पण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर आता पीस ॲड केले ते एकदम मसाल्यामध्ये आपल्याला ते परतवून घ्यायचे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून मसाले एकदम त्याच्या पूर्ण भिनले जातील. तर ग्रेव्ही बनवून पीस नंतर आपण टाकले त्याच्यामध्ये, एकदम मस्तपैकी वास आला. आता खरा ढाबर मटणाचं गंमत जी असते, जेवण जे असते ते गावाकडेच असतं मित्रांनो. आणि हॉटेलवाले तुम्हाला सांगत असेल ढवारा मटण ढवार, पण खरं जर तुम्हाला ढवार मटण थाळी खायचं असेल तर गावाकडेच. तर चला इकडे आपली कणी जी आहे बाजरी भुजून, तांदूळ भुजून आणि हरभऱ्याची डाळ भुजून त्यांचं जे पीठ बनवलेलं आहे त्याला कणी बोलतात. ते कणी इकडं टाकायचं काम चालू आहे. एकदम मस्तपैकी आता सुगंध सुटलेला आहे इथं, वास मटणाचा. मटण थाळी त्याच्यामध्ये जे आपण पीठ आणलं होतं ते पीठ त्याच्यात ॲड केलेलं आहे. तर चला मस्तपैकी उकळी आलेली. आता मटण आपलं अगोदरच शिजलेलं होतं. तर आता बसूयात जेवणासाठी. इकडं आपली गँग जी आहे ती सूप जे आपण काढलं ते सूपचा आनंद घेतात. चला मस्तपैकी उकळी आलेली, जाळ पण व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपलं फायनली आपलं ढवाराचं मटण आहे ते शिजून रेडी आहे. त्याचा कलर तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला उतरवल्यानंतरची तरी येईल, तरी दाखवतो. इकडं विजय शेटकडं आपण टेस्टिंगसाठी दिलेलं आहे, मीठ कमी काही जास्त याच्यासाठी. तर इकडनं पाण्याची सोय झालेली आहे आपली, पाणी आणलेलं आहे, भात पण आणलेला आहे आणि आपलं मस्तपैकी वरण तयार आहे. तर इकडं बरीच धावपळ करताना कार्यकर्ते संतोष पण आलेला आहे. तर फायनली आम्ही पहिली पंगत जी आहे आमची ती जेवणासाठी बसलेलो आहे. इकडे सांबाई, विजय, संतोष आहे, इकडे पाहुणे आहेत, इकडे मधुकर दादोडे आमचे मित्र आणि गणेश वाढतोय. चला या मित्रांनो, ढवारा मटणाचा जंगलामध्ये जो आस्वाद घ्यायचा आपल्याला, आस्वाद घ्यायला एकच नंबर जेवणाचा वास येतोय. कांदा लिंबू सगळं आपल्याला पत्रवडीवरती आलेले. चला एक नंबर असं जेवण झालेलं मित्रांनो. तुम्ही असं ढवारा मटण गावाकडे खाल्लंय का जावळाचं, नक्की कॉमेंट करा. तसेच मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एक सबस्क्राईबनं आपला मस्तपैकी झणझणीत मटण झालेलं. इकडे जेवणाला सुरुवात केली. इकडे राघू शेट आहे आमचा जेवायला, हा आमचा राघू शेट जेवायला बसलाय. ते झालं जेवणाला सुरुवात झाली. या मित्रांनो जेवण करायला. तर चला मस्तपैकी आपलं झणझणी ढवारा, आता जावळाचं मटण खाले. आता आम्ही निघालोय घरी. तर चला सांबा मागून विजय शेट आलाय. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भरपूर जेवण झाले, बरं चालता येत नाही आता. मस्तपैकी ढवारा मटण खाल्ले. स्ट्रॉबेरी आणले. राघू स्ट्रॉबेरी दाखव. राघू स्ट्रॉबेरी बघा, राघूनी स्ट्रॉबेरी पण चोरून आणली अजून. तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.